जाणाऱ्या अशोक खरात नावाच्या व्यक्तीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह महाराष्ट्रातील एका अत्यंत प्रभावशाली आणि दिग्गज नेत्याच्या छायाचित्रावर फुला मारलेले आढळून आले आहे, असा आरोप खुद्द रोहित पवार यांनी केला। या फुला मारण्यामागचा अर्थ काय? अजित पवारांना संपवायचं हे षडयंत्र तर नव्हतं ना, हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। फुली मारून जो काही प्रकार केला जात आहे केवळ निषेधार्ह नसून लोकशाहीच्या मूल्यांना काळिमा फासणारा आहे। एकीकडे आपण प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे अशा बंधुभावांच्या माध्यमातून राजकारणात जादूटोणा आणि अधोरी प्रथांना शिरकाव होत आहोत। ही महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक धोक्याची घंटा मांडली जात आहे। खरातने हे कृत्य नेमकं कोणाच्या इशाऱ्यावरून केले? या काळ्या कृत्यामागे कोणता बडा राजकीय मेंदू सक्रिय आहे आणि या फोटोवर फुली मारण्यामागचा नेमका अंतस्थ हेतू काय होता, हे प्रश्न आज संपूर्ण राज्याला भेडसावत आहेत। हा केवळ एका व्यक्तीचा उन्माद नसून त्यामागे दडलेले एखादे मोठे षडयंत्र असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। अंधभक्तीच्या विखाळ्यात अडकून अशा अघोरी मार्गांचा अवलंब करणाऱ्यांचे खरे चेहरे आता जनतेसमोर उघडे पडणे काळाची गरज बनली आहे। राजकारणात सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या आणि बंधुबाबांच्या जोरावर आपली पोळी बाजून घेणाऱ्या या प्रवृत्तींचा बुरखा फाडणे अनिवार्य आहे। हे प्रकरण जेवढे भयावह आहे तेवढेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि सुरक्षेला घातक ठरू शकते। यामागील मास्टरमाइंड कोण आहे आणि या कृतीतून नेमकं काय साध्य करायचा प्रयत्न होता, याचा छडा लावणे आता प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे। पुढील माहितीसाठी पाहत राहा उद्योग राष्ट्र न्यूज। धन्यवाद।